प्रभाग क्रमांक 3मध्ये आजही विकास पोहोचलाच नाही. नमस्कार, जनहित न्यूज लाईव्हमध्ये आपलं सहर्ष स्वागत. नांदेड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये असलेल्या प्रभाग क्रमांक 3 अंबानगर परिसरामध्ये आजही मोठ्या प्रमाणात दुर्गंधी आणि अस्वच्छता दिसून येते. त्यामुळे येथील नागरिक त्रस्त असून विकास आमच्याकडे झाला नाही अशी त्यांची भावना आहे. पाहूया याबद्दलचा वृत्तांत. नमस्कार, जनहित न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मी भैयासाहेब गुरगुले, वार्ड क्रमांक 3 मध्ये महापालिकेच्या निवडणुका संदर्भात या ठिकाणी आलेलो आहे आणि या परिसरातील जनतेच्या त्या निवडणुकीच्या संबंधाने काय भावना आहेत आणि वार्ड क्रमांक 3 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार या ठिकाणी उभे आहेत आणि त्या इथल्या जनतेबद्दल त्यांच्या ज्या काही भावना आहेत, विकासाबद्दल त्याचा काय दृष्टिकोन आहे हे आपण जाणून घेऊयात. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा आपण या ठिकाणी त्याच्याशी संवाद साधणार आहोत. तर जाणून घेऊया त्यांच्याबद्दल विकासाचा दृष्टिकोन. कारण या ठिकाणी आपण राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी आहे आणि हा जो परिसर आहे तो मीडिया आहे आणि सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी राहतात. आपले 4 उमेदवार या ठिकाणी उभे आहेत. तर एकंदरीत आपली काय भावना आहे विकासाबद्दल या ठिकाणी? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आम्ही 4 उमेदवार आमचा पॅनल या ठिकाणी उभं केलेला आहे. या प्रभागामध्ये फिरत असताना असं आमच्या लक्षात आले की अत्यंत दयनीय अवस्था आहे या प्रभागाची. कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाही. रस्त्यांची दुरावस्था आहे, नाल्यांची दुरावस्था आहे, सगळा दुर्गंध सुटलेला आहे. बऱ्याच ठिकाणी आम्हाला नाल्यावरून उड्या मारून यावं लागले. तर ही जी दुरावस्था आहे, ही दुरावस्था सुधारण्यासाठी येणाऱ्या काळात या प्रभागाचा विकास व्हावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आम्ही पॅनल या ठिकाणी उभं केलेला आहे. आपलं काय नियोजन आहे या येणाऱ्या काळामध्ये आता आम्ही पाहिले की जी काही दुरावस्था आहे, तर आम्ही आता प्रचार करत असतानाच आमचं लक्ष आहे की कोणत्या कॉलनीमध्ये काय रस्त्याची दुरावस्था आहे का, घरकुल नाही आहे का, कुणाला नळाचं पाणी त्या ठिकाणी स्वच्छ येत नाही का, कुठं पथदिवे नाही येत. तर ह्या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्यांना सुविधा नागरिकांना पुरवण्याचा आमचा 100% प्रयत्न आहे. तर इथल्या नागरिकांची आम्ही मतं जाणून घेतली की या ठिकाणी त्यांनी म्हणतात की आम्हाला ज्या मूलभूत सुविधा पाहिजे त्या मूलभूत सुविधा महानगरपालिकेतून आतापर्यंत मिळालेल्या नाही. मग आता इथून पुढे तुम्हाला समजा त्यांनी कौल दिला, तुमच्या बाजूने पक्षाच्या बाजूने जर कौल दिला तर तुमची काय एकदम प्लॅनिंग राहील की काय प्राधान्य राहील समस्या? नागरिकांनी जी कंप्लेंट केली ती अगदी योग्यच आहे आणि आम्ही पाहतो आहे की पाण्याचाही कुठं आम्हाला दिसत नाहीये, कुठं काही वॉटर सप्लायचे नळ वगैरे दिसत नाहीयेत. लाईटांची पण दुरावस्था आहे, बंद पडलेली आपल्या समोरच पाहतो आपण, ते जळालेलं दिसते आपल्याला लाईट. आणि हे पहा, सगळे काटेरी कुंपण वगैरे या ठिकाणी वाढलेलं आहे. अशा ठिकाणी जर लहान मुलं खेळायला लागले तर त्यांना सर्पदंश वगैरे होण्याची भीती आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारची स्वच्छता नाहीये, स्वच्छ पाणी नाहीये, त्यांच्या कोणती आरोग्याची सुविधा नाहीये. आणि आम्ही आता मध्येपर्यंत आलोय तर मेन रोड जे आहे इथून वस्तीपासून बराच दूर गेलेला आहे. तर एखाद्या पेशंटला जर न्यायचं म्हणलं तर कठीण परिस्थिती या लोकांची. तर यांची ही परिस्थिती बदलण्यासाठीच आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. आपल्या पक्षाकडून सांगितलं गेलं कालच खासदार साहेबांनी जाहीर सभेमध्ये सांगितलं की पिंपरी चिंचवड आणि नागपूरच्या धर्तीवर ही महानगरपालिका आम्ही अतिशय सुशोभित करणार. परंतु वस्तुस्थिती अशी आहे, सर्वसामान्य माणसाच्या मूलभूत सुविधा या ठिकाणी सुटलेल्या नाहीत. मूलभूत समस्या तर या स्थितीचा चकचकीत आणि त्यांना तुम्ही हायलाईट कसं करणार? हो, निश्चितच काल आमचे नेते आदरणीय तटकरे साहेब आणि आमच्या मार्गदर्शिका आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई आल्या होत्या. तटकरे साहेबांनी सांगितले की बारामती आणि नागपूरच्या धर्तीवर आम्ही नांदेडचा विकास करू. तर आजची जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती सुधारल्याच्या नंतर जर आम्हाला संधी मिळाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमच्या उमेदवारांना, तर आधी आम्ही यांच्या मूलभूत सुविधांचा विकास करू, त्यांना त्या सुविधा पुरवू आणि येणाऱ्या पुढच्या टर्नमध्ये निश्चितच आम्ही बारामती आणि नागपूर करण्याचा प्रयत्न करू. मिस्टर संतोष विठ्ठलराव कोकाटे हे प्रभाग 3 चे उमेदवार आहेत आणि मी त्यांची पत्नी सौ वंदना संतोष कोकाटे त्यांचे एक प्रतिनिधी म्हणून बोलत आहे. आणि हे जे आम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उभा टाकलेला आहोत, तर विकास कामांचा अजेंडा समोर घेऊन उभा टाकलेला आहोत. जे ह्या प्रभागामध्ये रस्त्यांचे, नाल्यांचे जे प्रॉब्लेम आहेत, लाईटचे प्रॉब्लेम आहे, शिशी रस्त्यांचे प्रॉब्लेम आहेत, तर हे सर्व काही दूरदृष्टी आणि पारदर्शकता डोळ्यासमोर ठेवून आम्ही या प्रभाग क्रमांक 3 मधून चे उमेदवार हे संतोष कोकाटे इलेक्शन लढवत आहेत. तर आमचा अजेंडा असा असेल की जनतेने जर आम्हाला भरघोस मताने विजयी केलं तर पहिलं आमचं काम विकास कामाकडे आमचं लक्ष जाईल. आणि हे जे प्रभागामध्ये फिरत असताना नाल्यांचे प्रॉब्लेम वगैरे हे असं जे जनता सांगत आहे आम्हाला,
की ताई तुम्ही 5 वर्षानंतर वगैरे येता आणि नंतर मग ते कामं काही नंतर करतच नाही तुम्ही बोलता तसे. तर आम्ही असं सांगतो की जे बोलतो ते आम्ही करतो. आमचं काम बोलते आणि आमचे पक्षाचे अजितदादा हे दूरदृष्टी आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा विचारवंतांचा पक्ष आहे. तर त्यामुळं तुम्ही जनतेने आमच्याकडे येऊन तुमच्या हक्काचे कामं तुम्ही करून घेऊ शकता. नाल्या असतील, रस्ते असतील, ड्रेनेज लाईन असेल, तर ते आम्ही करून देऊ तुम्हाला आणि सर्वसामान्य उमेदवार म्हणून आम्ही समोर आलेलो आहोत. तर तुम्ही आम्हाला प्रचंड मताने विजयी करा घड्याळ निशाणीला मतदान करून आणि तुमचे आशीर्वाद आमच्या डोक्यावर असू द्या, ही माझी कळकळीची विनंती आहे आणि नम्रपणे तुम्हाला सांगते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 4ही उमेदवार तुम्ही विजयी करा, विजयी करा, विजयी करा.